पहिल्यांदा सरकारने निर्णय केला की सर्व विद्यार्थ्यांना त्यांची जात धर्म काही न पाहता 100% विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। त्या संदर्भात अतिशय पारदर्शी पद्धतीने या ठिकाणी प्रक्रिया राबवण्यात आली आणि या संदर्भात देखील काल तर खालच्या सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी ड्रेसच्या क्वालिटीत काय फरक पडलाय हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। यासोबत काही योजना अजून माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्या आहेत। त्यामध्ये मुख्यमंत्री तीर्थ योजना आहे, ज्यात राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन करण्याची योजना ही तयार करण्यात आली आहे। मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे की ज्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेमध्ये जे गॅजेट्स नाही आहेत पण 60 वर्षाच्या वरच्या लोकांना लागतात असे सगळे गॅजेट्स हे राज्याच्या योजनेतून देण्याकरता या ठिकाणी मुख्यमंत्री वयोश्री योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। आणि यासोबत वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या देखील आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे। आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की राज्य सरकार गेले 2-2.25 वर्ष पूर्ण या ठिकाणी प्रयत्न करून महाराष्ट्राला उद्योगात पहिल्या क्रमांकावर ठेवत आहे, गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर ठेवत आहे, अर्थव्यवस्थेचा मोठा विस्तार करत आहे, अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी अधिक गुंतवणूक होईल असा प्रयत्न करत आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये जे विविक्षित घटक आहेत म्हणजे महत्त्वाचा विषय सांगायचा राहिला, आपल्या शेतकऱ्यांकरता आपल्या सरकारने निर्णय घेतला। आता राज्यामध्ये एकूण 47 लाख कृषी पंप आहेत। या 47 लाख कृषी पंपांपैकी 44 लाख कृषी पंप हे 7.5 हॉर्स पॉवरच्या आतले आहेत। या 47 लाख कृषी पंपांपैकी 44 लाख कृषी पंपाला यापुढे वीज बिल माफ करण्यात आलेलं आहे। असे शशिकांतजी 3 लाख पंपांनी काही 3 लाख पंपांनी काही फार फरक पडतो असं राज्य सरकारचं मत नाही। प्रिन्सिपली हे का केलंय, आपल्याला पाणी उपसा जो आहे त्याच्यावरही निर्बंध आणायचे आहेत आणि आपण जर 10 हॉर्स पॉवर केलं, भीती अशी आहे सगळे 7 हॉर्स पॉवर वाले आता मोफत वीज आहे म्हणून जर 10 हॉर्स पॉवरला गेले सगळे नाही जाणार, पण काही लोक जाऊ शकतात कारण शेवटी माणूस आपल्या बजेटचा विचार करतो, मग थोडक्यात करून घ्यावं म्हणून मग 7 हॉर्स पॉवर लावून टाका। तर त्या ठिकाणी जर अधिक उपसा सुरू झाला तर मोठ्या प्रमाणात अडचण होईल। तथापि 10 हॉर्स पॉवर वाले जे लोक आहेत त्यांना काही वेगळा इन्सेंटिव्ह देता येईल का याचा जरूर आम्ही विचार करू, कारण तेही आपलेच नागरिक आहे। पण याच्या मागची भावना त्यांना बाजूला ठेवणं अशी नाही आहे, याच्या मागची भावना पाण्याचा उपसा हा थोडा रेग्युलेट राहायला पाहिजे एवढीच भावना आहे। त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारने या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अतिशय धडाडीनं आणि वेगाने हे सरकार काम करत आहे। हे शक्य आहे की काम करत असताना काही चुका आमच्या हातून होत असतील, आपण त्या पॉइंट आउट करून दिल्या तर त्या चुका आम्ही सुधारू। आमचं असं मत नाही की आम्ही सगळ्यात हुशार आहोत, आम्हाला सगळं समजतं, आमच्या हातूनही चुका होऊ शकतात। विरोधी पक्षाचं काम आहे तुम्ही जर राजकारण न आणता आम्हाला जर योग्य चूक समजावून सांगितली, आमच्या लक्षात आणून दिली तर ती चूक देखील आम्ही सुधारण्याकरता या ठिकाणी निश्चितपणे तयार आहोत।